नेपाळमधील सध्याच्या अस्थिर परिस्थितीवर केलेलं मनीषा कोइरालाचं ट्विट हा नेपाळसोबतच भारतातही चर्चेचा विषय बनलाय। त्यात तिने स्पष्टपणे लिहिलंय की आजचा दिवस नेपाळसाठी काळा दिवस आहे, कारण जनतेच्या आवाजाला, भ्रष्टाचाराविरोधातील संतापाला आणि न्यायाच्या मागणीला गोळ्या झाडून उत्तर देण्यात आलंय। तिच्या या वक्तव्याने लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी असलेली तिची तळमळ दिसून आली। पण मनीषा कोइरालाला नेपाळविषयी एवढी चिंता काय? नेपाळच्या लोकशाही लढ्याशी तिचं एवढं घट्ट नातं काय? तिच्या घराण्याचं नेपाळच्या राजकीय इतिहासात काय महत्व आहे? मनीषा कोइराला हिचं नेपाळशी असलेलं नातं, तिचे आजोबा बीपी कोइराला, तिचा जीवनकाळ, हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अनित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट। मनीषा कोइराला ही भारतीय चित्रपटसृष्टीमधली एक नामवंत लोकप्रिय अभिनेत्री आहे। तिचा जन्म 16 ऑगस्ट 1970 ला काठमांडू, नेपाळ येथे झाला। तिचं घराणं नेपाळमधील नामांकित कोइराला घराणं आहे। कोइराला घराणं हे नेपाळच्या आधुनिक इतिहासात लोकशाही, स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा करणारा एक महत्त्वाचा भाग ठरलाय। या घराण्याने जवळपास 100 वर्ष नेपाळच्या राजकारणात हातभार लावलाय आणि त्याची सुरुवात केली ते विश्वेश्वर प्रसाद कोइराला यांनी। बीपी कोइराला हे नेपाळचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडलेले पंतप्रधान होते। त्यानंतर त्यांच्या भावंडांनी आणि पुढच्या पिढीने नेपाळ देशाचं नेतृत्व केलं। मातृका प्रसाद कोइराला, गिरिजा प्रसाद कोइराला, सुशील कोइराला हे वेगवेगळ्या काळात नेपाळचे पंतप्रधान म्हणून काम करत राहिले। या घराण्याने नेहमीच राजेशाही विरुद्ध उभं राहून लोकशाहीच्या चळवळीला बळ दिलं। या घराण्याने लोकशाही, मानवी हक्क, सामाजिक समता आणि प्रजासत्ताक या विचारांना चालना दिली। प्रख्यात साहित्यिक आणि लोकशाही चळवळीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे बीपी कोइराला म्हणजेच विश्वेश्वर प्रसाद कोइराला यांचा जन्म 8 सप्टेंबर 1914 रोजी वाराणसी येथे झाला। त्यांनी भारतातच शिक्षण घेतलं आणि लॉचं शिक्षण पूर्ण केल्यावर ते नेपाळच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी काम करू लागले। त्यांनी 1947 मध्ये नेपाळी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। 1959 मध्ये ते नेपाळचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान झाले। मात्र त्यांची लोकशाही फार काळ टिकली नाही। 1960 मध्ये राजा महेंद्रने सत्ता आपल्या हातात घेतली आणि कोइरालांना तुरुंगात टाकले। पण त्यांनी लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानतेची भूमिका कधीही सोडली नाही। राजकारण्याबरोबरच ते साहित्यिक होते। अहिंसा, लोकशाही व मानवी अधिकारांवर त्यांचा ठाम विश्वास होता। गांधीवादी विचार असलेले बीपी कोइराला यांचं 21 जुलै 1982 ला निधन झालं आणि त्यांच्या गांधीवादी तत्वांना वारसा गिरिजा प्रसाद कोइराला यांनी पुढे नेला। 2006 च्या लोकशाही चळवळीतून राजेशाहीचा अंत घडवून आणला आणि त्यामुळे आजही नेपाळी काँग्रेस पक्षावर कोइराला घराण्याचा ठसा आहे। असा राजकीय प्रवास असलेल्या घराण्यात जन्माला आलेली आणि वाढलेली मनीषा कोइराला हिने बॉलिवूड मधल्या अनेक चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली। मनीषाला सुरुवातीला डॉक्टर व्हायचं होतं, पण हळूहळू तिचा कल अभिनयाकडे वाढला। तिने मुंबईला येऊन करिअर सुरू केलं। 1991 मध्ये तिचा पहिला चित्रपट सौदागर प्रचंड गाजला आणि मनीषा एका रात्रीत प्रसिद्ध झाली। नंतर अ लव्ह स्टोरी, बॉम्बे, दिल से, अग्निसाक्षी, गुप्त, संजू आणि आता हीरामंडी सारख्या प्रयोगातून ती समोर आली। त्याचसोबत तमिळ, तेलुगू, नेपाळी आणि मल्याळम चित्रपटातही तिने काम केलं। पण तिचं वैयक्तिक आयुष्य तितकंच कठीण होतं। 2010 मध्ये तिचं लग्न नेपाळी बिझनेसमॅन सम्राट दहल यांच्याशी झालं। लग्न काठमांडूमध्येच थाटामाटात पार पडलं। नंतर काही काळ मनीषा मुंबईत तर काही काळ नेपाळमध्ये राहत होती, त्यामुळे त्यांच्यात दुरावा वाढला आणि मतभेद सुरू झाले। म्हणून काही वर्षातच त्यांचा डिवोर्स झाला। तसंच 2012 मध्ये तिला अंडाशयाचा कॅन्सर झाल्याचं समजलं आणि त्यानंतर खूप काळ अमेरिकेत उपचार घेऊन शेवटी तिने कॅन्सरवर मात केली आणि नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली। त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये रिएंट्री घेतली। संजय दत्तवर आधारित संजू या चित्रपटात त्यांची आई नर्गिस दत्त यांची भूमिका तिने साकारली। मनीषा कोइराला अभिनेत्री म्हणून नव्हे तर कॅन्सर सर्व्हायव्हर म्हणून देखील प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरली। तिने आजारपणात लिहिलेलं हील्ड, हाऊ कॅन्सर गिव्ह मी अ न्यू लाईफ हे पुस्तक खूप गाजलं, ज्यात तिने आजारपण, वेदना, मानसिक संघर्ष आणि बरे होण्याचा प्रवास या सगळ्या गोष्टी मांडल्यात। तसंच आता ती पुन्हा चर्चेत येण्यामागचं कारण आहे तिचं ट्विटर अकाउंटवरचं ट्विट। नेपाळच्या परिस्थितीवर लिहिल्यावर तिने तिच्या आजोबा बीपी कोइराला यांची आठवण देखील काढली। त्यांचे विचार तिने स्पष्टपणे मांडले। लोकशाही अविभाज्य आहे। जर तुम्हाला आपल्या देशात लोकशाही हवी असेल तर त्याच्या रक्षणासाठी होणाऱ्या प्रत्येक संघर्षाकडे दुर्लक्ष करता येणार नाही। नेपाळमधल्या तरुणाईच्या उद्रेकाने, सरकारने घातलेल्या बंदीमुळे आणि पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे घडत असलेल्या घटनांना तिने पाठिंबा दर्शवून लोकशाही मार्गाचं समर्थन केलंय। तुम्हाला काय वाटतं? मनीषा कोइराला लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवतेय का? तिच्या या महत्त्वाच्या ट्विटचा नेपाळच्या परिस्थितीवर काय परिणाम पडलाय? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा।